हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी श्रद्धा स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे मंगळवार आणि मी म्हटलं तसं मी पुन्हा एकदा व्हिडिओजना आणि सुरुवात केलेली आहे. सो चला मग आता सकाळची कामं सगळी आटपलेली आहेत, पटापट आज आटपून घेतलं आहे, कारण आज मी जाणार आहे जिमला. जसे व्हिडिओज बंद झाले होते तशी माझी जिमसुद्धा बंद झाली होती शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर, कारण मुलींना कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. पण खरं तर माझी जाऊ रोज म्हणत होती की त्यांना सोड इकडे म्हणून, पण मीच त्यांना सोडत नव्हते, कारण तिला एकदम लोड नको म्हणून. कारण तिची पण 2 मुलं आहेत, म्हणजे माझ्या मुलीने एवढीच. सो मग ती असं म्हणत होती की नाही सोड, ते खेळतील एकत्र. मग मी आता आजपासून तरी असं डिसाईड केलं की मी पुन्हा एकदा जिम जॉईन करणार आहे. खरं तर मी वर्षाची मेंबरशिप यासाठीच घेतली होती की म्हणजे मिस नको व्हायला. आपण काय करतो की महिना 2 महिने जातो आणि तेवढेच पैसे भरतो आणि मग असं होतं की नको आता संपलेत, म्हणजे तेवढं संपलं महिना 2 महिन्याचं, पुन्हा कधीतरी भरू पैसे, असं होतं. पण मी वर्षाचे पैसे भरताना असा विचार केला होता की आपल्याला असं वाटावं की नाही, आपण वर्षाचे पैसे भरलेत आणि आपण जिमला गेलं पाहिजे, या हिशोबाने मी ते वर्षाचे पैसे भरलेत. आणि मग मला खरं तर गिल्ट येत होतं मागच्या महिन्यात की आपण महिना 1.5 महिना झाले जातच नाही आहे जिमला आणि आपण वर्षाचे पैसे भरून ठेवलेत. सॉरी, हा आवाज येतो आहे मागे. सो मग असं आहे. सो आता मी जाते आहे जिमला. बघू तिथे काही शूट करता आलं तर नक्कीच करेन आणि जिमला जाऊन आल्यावर मग बोलते तुमच्याशी. चला तर मग आज दिवसभरात काय काय घडतं ते बघूया. तुम्ही पण माझ्यासोबत राहा. आणि हां, काल जो व्हिडिओ मी अपलोड केला होता तो आज म्हणजे आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या बघाल, हा 11 वाजता आज येईलच. तो व्हिडिओ पण प्लीज 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 बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, रिक्वेस्ट आहे माझी. आणि चला मग. खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण वर्कआउट करायचं ठरवतो, पण घर, मुलं आणि न संपणारी कामं यामुळं आपल्याला ते होत नाही. पण खरं सांगू का, एकदा का तुम्ही जर ठरवलं ना तर सगळं होऊ शकेल, नक्की होऊ शकेल. म्हणजे मी फक्त असं म्हणत नाही की तुम्ही जिमच जॉईन करायला पाहिजे, असं अजिबातच मी म्हणणार नाही. तुम्ही कुठलाही वर्कआउट करा, पण रोज 1 तास कमीत कमी वर्कआउट हा झालाच पाहिजे. मला माहिती आहे घरातली कामं करून खूप थकायला होतं. कधी कधी सकाळी म्हणजे उठायलासुद्धा नको वाटतं, इच्छा होत नाही. पण कसं असतं माहिती आहे का, जर वर्कआउट केलं तर आपण दिवसभर फ्रेश असतो आणि मग दिवसभराची कामं करायला आपल्याला फुल ऑन एनर्जी येत असते. तर मी काल एक खूप सुंदर वाचलेलं, वर्कआउट आपण फक्त आपल्या बॉडीसाठी नाही तर कॉन्फिडन्ससाठी करत असतो, मेंटल पीससाठी करत असतो. आणि विशेष म्हणजे ना, स्वतःला हरवून न देण्यासाठी वर्कआउट करत असतो. तर हा 1 तासांचा वर्कआउट खरं तर आपला संपतो, पण त्यानंतर घरासाठीचा वर्कआउट आपला सुरू होतो. त्याचप्रमाणे मी वर्कआउट करून आले आणि मग इथे घरी आल्यावर लगेच कामाला लागले होते. खूप पसारे केले होते मुलींनी बाल्कनीत आणि सगळीकडेच. आजकाल सिया हे करत असते, आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ बघते आणि मग ती करायला जाते. तर सगळीकडे आर्ट अँड क्राफ्टचा पसारा पडलेला असतो, कात्री, कागद, पेन, पेन्सिल, हे असं. पण ठीक आहे, इट्स ओके. खूप टी व्ही बघण्यापेक्षा ते एक वेळ बरं आहे. तर असो. नंतर दिवसभर असाच गेला. म्हणजे दुपारी थोडा आराम केला, जेवण केलं आणि त्यानंतर मग मुलींना आंबासुद्धा कट करून दिला होता. स्वतःची गडबड चालली होती. तिला रस आवडतो, तिला आंबा नाही आवडत. 2 प्रकार आहेत आमच्या घरात. सियाला म्हणजे मोठ्या मुलीला आंबा आवडतो नुसता खायला आणि छोट्या मुलीला रस आवडतो. सो तिने नाही खाल्ला आंबा, सियाने एकटीनेच खाल्ला. आणि त्यानंतर मग अशी घरातली कामं कंटिन्यू सुरू होती. सियाने आज हे क्राफ्ट बनवलं होतं, छान झालं होतं. असं तिने खूप केलं होतं आणि त्याचं एक फ्लॉवर पॉट ती बनवत होती, सुंदर दिसत होतं खूप. आणि हे इथे बघा, आज सकाळी दूध आलं होतं आणि आल्या मी ते गरम केलं. आणि म्हणजे माझं रोजचं असं असतं की दूध आलं की ते गरम करायचं आणि मग 1-2 तास थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवते मी.
सो आता ते फ्रीजमध्ये ठेवायला मी विसरली आहे. माहिती नाही आता त्याचं काय झालं ते. खूप चांगलं असावं, कारण उष्णता एवढी आहे ना की म्हणजे काय विचारू नका. बघते आता ते काय कसं झालं ते. सो दूध तरी चांगलं राहिलेलं आहे टचवूड. आणि मग आता काय, दूध गरम झालं. तसंही 4:45 वाजले जातं. दूध चहा चहा करायचा आहे आता. चहाशिवाय तर काय होत नाही संध्याकाळ झाली म्हणजे. मग चहा करत आता तसंच कुकर पण लावून घेते. कारण मग काय होतं की संध्याकाळी आम्ही कुठेतरी बाहेर जातो. म्हणजे मी मुलींना घेऊन चक्कर मारायला कुठेतरी जायचंच असतं संध्याकाळी. तर मग घरी यायला साधारण 8 वाजतात. म्हणजे मैत्रिणींना भेटायला गेलं की किंवा मग कुठेही बागेत गेलं की वगैरे घरी यायला 8 वाजतात. आणि आमच्याकडे कंपल्सरी आमटी लागते. आणि मग आमटी लागते तर मग मी बाहेरून येणार, मग कुकर लावणार, मग आमटी करणार. हे सगळे उद्योग करण्यापेक्षा मी आत्ताच कुकर लावून घेते. आणि मुलींना आल्याला भूक पण लागलेली असते. सो त्या पण आल्याला वरण भात खातात. मग आता कुकर लावते आणि तोपर्यंत चहा करते. इथे माझी किचनमधली कामं सुरू होती. आपण ही रोजचीच कामं असतात आपली, त्यात बदल होतच नाही. पण जर तुम्हाला कधी असं वाटलं की तुमच्यात बदल हवा आहे आणि तो करणं मस्ट आहे असं तुम्हाला जर वाटलं, तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, दुसऱ्यांवर आरडाओरडा करायचा नाही. राग, संताप, चिडचिड हे सगळं करून काही फरक पडणार नसतो. घरातली कामं सगळी तुम्हालाच करायची असतात. म्हणजे आपलं जे भावनिक ओझं असतं ना, ते सगळं ओझं समोरच्यांवर न टाकता ना, ते आपण स्वतः पेलायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपलं जे ओझं असतं ना, ते समोरचा पेलायला अगदी असमर्थ असतो. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ना तो काहीच करत नाही. त्यामुळे तुम्हाला जो मार्ग सोयीस्कर वाटतो तो निवडा आणि त्या मार्गावर चालायला शिका. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता असं होईल की तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकलेला असेल, पण तेव्हा न हरता न डगमगता पुन्हा आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा शोध तुम्ही स्वतःच सुरू करायचा. याने काय होईल की आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे बेसिक तरी आपल्याला पक्कं होईल कमीत कमी. आणि जर इन केस तुम्हाला असं वाटलं की हे बरोबर आहे, तर ठीक आहेच ना, इट्स ओके. म्हणजे तुम्ही बरोबर मार्गावर आहात. आणि पण एक लक्षात ठेवायचं की हे सगळं तुमचंच तुम्हाला ठरवायचं आहे. तुमचा मार्ग योग्य आहे, अयोग्य आहे. योग्य असेल तर चालून बघायचं, अयोग्य असेल तर तिथून बाजूला यायचं. असं म्हणायचं नाही की माझा विचार होतोय, घरातले नको म्हणतात, अशी कारणं तुमची ग्रोथ थांबवू शकतात कदाचित. बस इतकंच आहे. बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय होतं ते. आणि मग नंतर वाटलं की इथेच उभी आहे तोपर्यंत 4 भांडी पण घासून घेते लगेच. तर हे असं आहे सगळं चक्र. या चक्रात अडकलो आहोत आपण. चला, पण आता झालं काय, मी ती आली होती बाथरूममधनं, मग तिला कपडे घालून देईपर्यंत चहा उकळलाय. आता चहाच पिऊन घेते आधी आणि मग नंतर भांडी घासते. हो, भात बनवते शोधासाठी. येस, शोधाला भात बनवते. येस. वाळलेत का? अच्छा, ओलं झालं का? ओके. आपण रोज तीच कामं करत असतो. या गोष्टीचा आपल्याला कधी कंटाळा येतो किंवा कधी वाटतं नको हे सगळं करायला. कधीतरी एक दिवस शांत बसावं, मीच का हे करायचं आहे, हे सगळं वाटतं. पण मग मी काय विचार करते अशा वेळेला की घर आवरणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं हे फक्त काम नाही, तर आपण आपल्या माणसांसाठी केलेले ते प्रेम, माया असते. कोणीतरी एकाने घरात
राहिलं पाहिजे असं मला वाटतं. जर मी घरात राहते तर मी मुलींकडे पण लक्ष देते. एक जण बाहेर एक जण घरात, अशी दोघांनी 2 जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर नक्कीच सगळं छान होईल. आणि आपण आपल्या माणसांसाठी एवढं तर करूच शकतो. आणि म्हणून अशा वेळी ना आपण जरी थकलो असलो काही कामं करता करता तर किंवा आपल्याला कंटाळा आलेला असला तरी अशा वेळेला नाराज न होता त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर येईल का, किंवा त्यातूनही काहीतरी पॉझिटिव्ह बघता येईल का आपल्याला, हा विचार करायचा आणि हॅपी राहायचं. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. मी काय बोलले त्यावर तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. आणि हो, ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. आज इथेच थांबते. उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.